नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पुन्हा अलियादर्गीच्या बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रोजच्या रोज शेतीविषयक माहिती असेल किंवा बाजारभाव असेल हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो, आज दिनांक आहेत 4 एप्रिल 2026 आणि आजचे अलियादर्गीचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता गेल्या काही दिवसापासून अलियादर्गीचे बाजार होते हे थोडेसे स्थिर होते. म्हणजे 36, 37, 38, काही ठिकाणी 40-41 रुपयेसुद्धा चालू होते. म्हणजे 15 ते 20 दिवसापासून हे जे दर होते हे स्थिर होते. परंतु आता गेल्या 2 दिवसापासून अलियादर्गीच्या बाजारामध्ये पुन्हा एक घसरण त्या ठिकाणी झालेली आहे आणि अलियादर्गीचे बाजार आता पुन्हा त्या ठिकाणी कमी झालेले आहेत. तर बरेचसे प्लॉट अजून आणखी त्या ठिकाणी काढणी चालू आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट जे होते तर ते बेण्यासाठी ठेवले होते. काही शेतकरी बांधवांनी की आणखी भाव वाढू शकते भाव ह्या आशेने सुद्धा त्या ठिकाणी ठेवले होते. तर आता जे बाजारभाव चालू आहेत तर हे 30 रुपयापासून तर 35 रुपया लोक च्या लमसममध्ये अलियादर्गीला व्यापारी वर्ग मागू लागले आहेत. म्हणजे थोडासा बाजारभावामध्ये म्हणजे घसरण त्या ठिकाणी दिसू लागले आहेत. म्हणजे 30 रुपयापासून तर 35 रुपया लोक अलियादर्गीचे बाजार हे झालेले आहेत. व्यापारी वर्गसुद्धा याच रेटमध्ये शेतकऱ्यांना माल मागू लागला आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी फोन केलेला आहे, म्हणजे आपल्याला कमी भाव मागू लागले म्हणून. आणि व्यापाऱ्याने सुद्धा त्या ठिकाणी आपण चर्चा केली आहे. व्यापाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी फोन केला होता. तर ह्या हिशोबानं अलियादर्गीचे बाजार चालू आहेत, म्हणजे 30 रुपयापासून तर 35 रुपयाच्या लमसममध्ये. तर आता हे जे कारण आहेत अलियादर्गीचे बाजार कमी व्हायचे, तर याच्यामध्ये जे मंडीमध्ये मार्केटमध्ये जो माल आहे तर त्या मालाला जास्त प्रमाणामध्ये उठाव हा होऊन लागला आहे. बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जी माल निर्यात होत होता हे थोडासा कमी होऊ लागला आहे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा पाहिजे तसा उठाव हा मंडीमध्ये होऊ लागला नाही. तर याचं हे कारण त्या ठिकाणी दिसू लागलं आहे. आणि शेतकरी बांधवांनी एकदाच प्लॉट त्या ठिकाणी सुरू केले. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी बांधवांनी समजा अलियादर्गीला भाव येईन आणि काही शेतकरी बांधवांनी की बेण्यासाठी आपण माल ठेवू, तर ह्या हिशोबाने प्लॉट ठेवले होते. आणि एकदाच प्लॉट सुरू झाले त्या हिशोबानं थोडंसं मंदीचा आपल्याला असर जाणू लागला आहे. तर मित्रांनो, आता 30 रुपयापासून तर 35 रुपयाच्या लमसंबंधी अलियादर्गीला व्यापारी वर्ग मागू लागला आहे. तुमच्या भागामध्ये नेमके काय भाव चालू आहेत, व्यापारी तुम्हाला काय भाव मागत आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या महिन्यामध्ये बरीच काही लागवड आपल्याला होताना दिसणार आहेत. आणि पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा मे महिन्यामध्ये सुद्धा लागवड आपल्याला बरीच काही होताना दिसणार आहेत. म्हणजे 2 महिन्यामध्ये लागवड सुरू लागली आहेत. पण अशा पद्धतीने अलियादर्गीचे बाजार आपण बघितले आहेत. म्हणजे 30 रुपयापासून तर 35 रुपया लोक बाजार चालू आहेत. आणि खरंच शेतकरी बांधवांना थोडंसं नैराश्य दायी हे अलियादर्गीचे बाजार हे ठरलेले आहेत. कारण की मार्केटमध्ये पाहिजे तसा उठाव होऊ लागला नाही आणि प्लस बाहेरच्या देशात सुद्धा माल तो आपला म्हणजे पाहिजे तसा जाऊ लागला नाही. तर या अनुषंगाने आणि प्लस याच्यामध्ये काय झालं की आपला जो शेतकरी बांधवांचे प्लॉट होते हे एकदाच त्या ठिकाणी काढणीला आले आहेत. कारण की आता सीझन जे आला आहे हे खरीपचं सीझन आलं आहे. पुढे आणखीन 2 महिन्यानंतर पेरणी लागते समजा. आणि त्या हिशोबाने बरेचसे शेतकरी बांधव आता शेतजमीन तयार करायच्या हिशोबाने किंवा नवीन पिकं घ्यायच्या हिशोबाने अलियादर्गीचे प्लॉट त्या ठिकाणी काढू लागले आहेत. तर या हिशोबानं थोडासा अलियादर्गीच्या बाजारभावावरती थोडासा फटका बसलेला आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या भागामध्ये नेमके काय भाव लागले आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्यापारी वर्ग काय भावाने मागू लागला आहेत